वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। परभणी येथे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे। यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचं अहवालात म्हटलं जात आहे। संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले। यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला। अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली। यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता। त्यांचा रविवारी 15 तारखेला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले आहेत। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली होती। तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ, त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।